दहीहंडी उत्सवाच्या आधीच ठाण्याचा राजाच्या या कामगिरीने ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। ठाण्यातील प्रसिद्ध ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने दहीहंडीच्या पार्श्वभूमीवरती सुरू असलेल्या सरावादरम्यान पाचपाकाडी नामदेववाडी नाका येथे तब्बल 9 थरांची यशस्वी सलामी देत इतिहास रचलाय। गेल्या अनेक वर्षापासून सरावाच्या ठिकाणी 9 थर उभारण्याचं पथकांचं स्वप्न होतं। शनिवारी रात्री हे स्वप्न साकार झाल्याने पथकातील गोविंदांनी एकच जल्लोष करत आनंद व्यक्त केला आहे। गेल्या कित्येक महिन्यांपासून पथकातील युवक दिवसभर काम करून रात्री उशिरापर्यंत सराव करत होते। यंदाच्या सरावाच्या सुरुवातीलाच 9 थर उभारण्याचा संकल्प पथकाने केला होता। त्यासाठी गोविंदांनी अथक मेहनत देखील घेतली। अखेर शनिवारी रात्री 9 थरांची यशस्वी उभारणी करत पथकाने आपला संकल्प पूर्ण केला आहे। माजी नगरसेवक तुकाराम वाडकर यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या गोविंदा पथकाने ठाण्यातील दहीहंडी क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। टेंबी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या दहीहंडी उत्सवात ठाण्याचा राजा गोविंदा पथकाने पहिल्यांदा 8 थर उभारण्याचा विक्रम केला होता। या कामगिरीनंतर पथकाला ठाण्यामध्ये विशेष ओळख मिळाली। मात्र मध्यंतरीच्या काळात पथकाच्या वाटचालीला काहीशी मरगळ आली होती। त्यानंतर परिसरातील युवकांनी एकत्र येत पथकाची धुरा आपल्या खांद्यावर घेत पुन्हा नव्या जोमाने सरावाला सुरुवात केली। पथकासाठी जोशपूर्ण गीत देखील तयार करण्यात आले। आकर्षक टी-शर्टही तयार। पाचपाकाडी नामदेववाडी नाका येथील सरावाच्या ठिकाणी 9 थरांची यशस्वी उभारणी करून पथकाने अनेक वर्षांचं स्वप्न साकार केले। 9 थर उभारल्यानंतर गोविंदा आणि परिसरातील युवकांनी एकच जल्लोष करत हा ऐतिहासिक क्षण साजरा केला आहे। दहीहंडी उत्सवाच्या आधीच ठाण्याचा राजाच्या या कामगिरीने ठाण्यातील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय।